श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, अक्षय तृतीया हा एक दिवस आहे ज्या दिवशी केलेले पुण्य, दान, जप कधीच संपत नाही. म्हणूनच या दिवशी केलेले छोटे छोटे उपायसुद्धा आयुष्यावर सुखी व समृद्धी देऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीया दिवशी काय करावे, काय करू नये, पूजा कशी करावी, योग्य वेळ कोणता आणि लक्ष्मी माता प्रसन्न करण्याचे सोपे उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी जाणून घेऊया अक्षय तृतीया म्हणजे काय. अक्षय तृतीया हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय दिवस आहे. अक्षय म्हणजे कधीच न संपणारे. या दिवशी केलेले पुण्य आणि दान अनेक पटीने वाढून आपल्याला परत मिळते. विशेष म्हणजे या दिवशी केलेले शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. आता जाणून घेऊया पूजेचा योग्य वेळ. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी 6 ते 11:30 हा वेळ सर्वात शुभ मानला जातो. जर शक्य असेल तर याच वेळेत पूजा करा. आता पाहूया पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करा, घर स्वच्छ ठेवा आणि देवघर सुंदर सजवा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्यांना फूल, हळदी, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. दीप लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 किंवा 21 वेळा जपा. यानंतर आरती करून नैवेद्य अर्पण करा. आता महत्त्वाचा भाग, नैवेद्य काय द्यावा. या दिवशी गोड पदार्थ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही खीर, शिरा, तूप, भात किंवा फळे अर्पण करू शकता आणि शक्य असल्यास आमरस पुरणपोळीचा नैवेद्य देखील देऊ शकता. आता जाणून घेऊया या दिवशी काय करावे. शक्य असेल तर सोने किंवा चांदीचे खरेदी करा. गरजूंना अन्नदान आणि वस्त्रदान करा. नवीन कामाची सुरुवात करा. पाण्याचे दान करा आणि तुळशीची पूजा नक्की करा. आता पाहूया काय करू नये. या दिवशी भांडण आणि वाद टाळा. कोणालाही दुखवू नका. नकारात्मक विचार ठेवू नका आणि शक्यतो उधार देणे टाळा. मित्रांनो, काही खास टिप्स. या दिवशी वृक्षारोपण केल्यास खूप पुण्य मिळते. गाईला चारा दिल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात शांतता आणि सकारात्मकता वातावरण ठेवा. मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त सण नाही तर आयुष्यभर सुख, शांती आणि समृद्धी मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.